हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS अंगणवाडी सुपरवायझर याकरिता योजना हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे त्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत। तर चालू घडामोडी आणि योजना हा आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक असणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर भेटतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, भारताने बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय करारास कधी मंजुरी दिली? तर याचं योग्य उत्तर आहे डिसेंबर 1992 मध्ये मंजुरी दिलेली आहे। पुढील प्रश्न, अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणती योजना राबविण्यात येते? तर याचं योग्य उत्तर आहे उडान योजना। पुढील प्रश्न, कोणत्या योजनेअंतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेला किमान आवश्यक सुविधा, शैक्षणिक साहित्य, अध्यापन साहित्य उपलब्ध करून देण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे खडू फळा मोहीम। पुढील प्रश्न, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केव्हा प्रदान केले जातात? तर हे केले जातात 14 नोव्हेंबर रोजी। पुढील प्रश्न, मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण कधी स्वीकारण्यात आले? तर हे स्वीकारण्यात आलं आहे 12 ऑगस्ट 1974 रोजी। पुढील प्रश्न, 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती म्हणजे बालक हे कोणत्या धोरणात स्वीकारण्यात आले? तर ते स्वीकारण्यात आलं आहे राष्ट्रीय बाल धोरण 1974। पुढील प्रश्न, डॅश रोजी भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय सनदेची अधिसूचना जारी केली? तर ती केली आहे 9 फेब्रुवारी 2004 रोजी। पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्राने डॅश बालनिधीची स्थापना केली आहे? तर ती आहे युनिसेफ। पुढील प्रश्न, केंद्र शासनाचे राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणते आहेत? तर ते आहे बाल शक्ती पुरस्कार। पुढील प्रश्न, 1978 मध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत कोणती मोहीम सुरू करण्यात आली? तर ती आहे पोलिओ लसीकरण मोहीम। पुढील प्रश्न, राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर हा सुरू करण्यात आला आहे 7 जानेवारी 2014 रोजी। पुढील प्रश्न, डॅश दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो? तर तो केला जातो 1 ते 7 सप्टेंबर या दरम्यान। पुढील प्रश्न, सेहर हा कर्ज शिक्षण कार्यक्रम डॅशमध्ये सुरू करण्यात आला? तर तो सुरू करण्यात आला आहे जुलै 2024 रोजी। पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी एक छोटीशी तुम्हाला माहिती सांगू इच्छितो। तर लक्षात घ्या, आपलं जे एकात्मिक बालविकास योजना व कायदे परीक्षेत 20 प्रश्न विचारण्यात येणार आहेत 40 मार्कांसाठी। पोषण अभियान या टॉपिकवर 10 प्रश्न आहेत 20 मार्कांसाठी। तसेच संगणक ज्ञानला 10 प्रश्न असणार आहेत 20 गुणांसाठी। तर टोटल हे जे 40 प्रश्न आहेत 80 मार्काला विचारण्यात येणार आहे। तर या 40 प्रश्नांची तयारी करण्याकरिता आपण 2000 प्रश्नांचा संच घेऊन आला आहोत, ज्यामध्ये सर्व टॉपिक कव्हर केलेत। प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले, जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल। ज्याही विद्यार्थी मित्रांना हा कोर्स परचेस करायचा असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा। तुम्हाला PDF स्वरूपात हे मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल। पुढील प्रश्न बघूयात, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी जगन्ना अम्माओडी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते? तर ती राबवली जाते आंध्र प्रदेशमध्ये। पुढील प्रश्न, मासिक पाळीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवला जातो? तर तो राबवला जातो मध्य प्रदेशमध्ये। पुढील प्रश्न, बलात्कार पीडितेचा मृत्यू झालात दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे अपराजिता विधेयक नुकतेच कोणत्या राज्यामध्ये मंजूर झाले? तर ते झालं आहे पश्चिम बंगालमध्ये। पुढील प्रश्न, शी बॉक्स पोर्टल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ते आहे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंदणी आणि देखरेख। पुढील प्रश्न, भारतीय रेल्वे बोर्डाच्या CEO व अध्यक्षपदी प्रथमच डॅश या महिलेची नियुक्ती करण्यात आली होती?
तर ती करण्यात आली आहे जया वर्मा सिन्हा यांची. पुढील प्रश्न, राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024ची संकल्पना काय आहे? तर ती आहे सुपोषित भारत, साक्षर भारत आणि सशक्त भारत. पुढील प्रश्न, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा कोणती आहे? तर ती आहे 21 ते 65 वर्षे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक लगेचच करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली कमेंटमध्ये थँक्यू म्हणायचं आहे. पुढील प्रश्न, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते? तर ती राबवली जाते दिल्लीमध्ये. पुढील प्रश्न, खालील विधाने पहा. ए विधान आहे, उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री बालसेवा योजना सुरू केली. बी विधान, या योजनेनुसार पालकांचे निधन झालेल्या निराधार पालकास मासिक 2500 रुपये दिले जातात. तर पर्यायी विकल्प सांगा. तर ए बरोबर, बी बरोबर, दोन्ही बरोबर की दोन्ही चूक? तर ही जी दोन्ही विधाने आहेत ती विधाने मित्रांनो अगदी बरोबर आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, मुख्यमंत्री मैया सन्मान योजना नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर ती सुरू करण्यात आली आहे झारखंड या राज्यामध्ये. पुढील प्रश्न, ऑपरेशन नन्हे फरिश्ते कशाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, हे जे आहे ते रेल्वे स्थानके व रेल्वे गाड्यांमध्ये संकटात सापडलेल्या बालकांची सुटका करून त्यांचे संरक्षण करणे या संदर्भात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने योजना आणि चालू घडामोडी या टॉपिकवर प्रश्न आपण बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आपल्याला 2000+ प्रश्न टेक्निकल पाहिजे असेल तर आपण 99 रुपयामध्ये घेऊ शकता. तसेच संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे टेक्निकलचे 2000 प्रश्न आहेतच, सोबत सराव प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड सर्व PDF स्वरूपात मटेरियल जर पाहिजे असेल तर ते देखील आपण घेऊ शकता. 18,500+ प्रश्न आहेत. प्राईज आहेत फक्त 249. परचेस करण्याकरिता स्क्रीनवर जो क्रमांक दिला आहे 9356256034 यावर व्हॉट्सअप करू शकता. परत एकदा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.